मनोज जरांगे पाटील यांनी मोठं आव्हान केलं होतं की अंतरवली सराठीमध्ये मोठं उपोषण पार पडणार. मात्र आजचा पत्रकार परिषदेमध्ये वेगळा निर्णय पाहायला मिळतोय. पाटील, या अगोदर पाहायला गेलं तर मोठं उपोषण होणार असं देखील पाहायला मिळालंय तुमच्या घोषणेच्या माध्यमातून. एक 3 करोडपर्यंत मराठा अंतरवली सराठीमध्ये येणार असं देखील म्हटलं, पण आता रखरखत्या उन्हामध्ये उपोषण करणार आहेत. ते 3च काय तर 6 करोड मराठा समाजसुद्धा अंतर्गत आला असता. पण सरकारने शब्द पुन्हा फिरवला ना. त्यांनी शब्द दिला होता की 100% आम्ही आरक्षण देतो. मग मी बैठका राज्यातल्या रद्द केल्या. नसता गावागावात राज्यभर बैठका सुरू झाल्या होत्या. आमची तयारी पूर्ण चालली होती. ना आम्ही स्वयंसेवक केला, ना गावागावात बैठक घेऊन लोक येण्याची तयारी केली, ना आम्ही टँकरच्या पाण्याची व्यवस्था केली, ना कुठली काही व्यवस्था केली. आम्हाला गाफील जाणून बुजून ठेवलं गेलं. म्हणून हा कठोर निर्णय मला घ्यावा लागला. आणि मला तरी वाटतं देशात असं उन्हात आमरण उपोषण आणखीन तरी या पृथ्वीतलावर कुठं झालं नसेल. मी माझ्या समाजाच्या लेकरासाठी ते करण्याच्या तयारीत आहे. काल तुमची घोषणा झाली त्यानंतर प्रसाद लाड यांच्यासोबत देखील चर्चा झाली. मात्र ते चर्चेमध्ये काय नेमकी चर्चा झाली? त्यांना तर सगळं जवळपास माहिती आहे. ते मर्जीतले आहेत फडणवीसांच्या. तरी पण माहिती घ्यायला आले होते. 16 तारखेला सांगितल्याच्या नंतर ते 22ला आले. 22ला आल्याच्या नंतर पुन्हा 28 सांगितले. आपण त्यांना वेळ द्यायचा किती? 15 दिवस दिला. या अगोदर 29ला उद्या मेला 10 महिने पूर्ण होत आहेत मुंबईहून आलेले. वेळ द्यायचा किती आणि का द्यायचा? आमच्या हक्काचं आरक्षण असूनसुद्धा का द्यायचं? आमच्या नोंदी सापडलेल्या असूनसुद्धा का द्यायचं? आम्हीच तुमचं सत्ता स्थापन होण्याच्या अगोदर 75 वर्षाच्या अगोदरच्या नोंदी आहेत आमच्या, तरी आम्हाला दिलं जात नाही. आणि बाकीच्याला नोंदी नसून सगळे बोगस घातले ते ओबीसी आरक्षणात आणि बोगस दाखले देऊन सुधरिले. आमच्या असून चालले हामाल्या ट्रॅक्टर घ्यायला. ट्रकवरचा ड्रायव्हर आमचाच, मिस्त्रीच्या हाताखाली सिमेंट कालाला आमचाच, टपऱ्या आमच्या, आमचा हक्काचा असो. आणि यांचा सगळा बोगसपणा असो सुद्धा एकही ओबीसीचा मागास आहे का? ओबीसी मागास कसा, हा आमचा सुद्धा प्रश्न आहे. ओबीसी कसा मागास? तर तुमच्या नजरेमध्ये ओबीसी समाज गरीब आहे की मराठा गरीब आहे? दोन्ही आहेत. त्यांनी पण म्हणावं, आम्ही पण म्हणू. गरीब हा गरीबच असतो. तुम्हाला मानव धर्म जर जिवंत ठेवायचा असला तर खरं बोला. दोघं पण आम्ही बोलू, तुम्ही प्रत्यक्ष खोटंच बोलायचं आणि आम्हीच खरं बोलायचं का ठेका घेतला की एकट्याने? तुम्ही पण सत्य बाजू बोला की मराठ्यासुद्धा गरीब आहेत, त्यांना आरक्षण ओबीसीतलं मिळालं पाहिजे. आम्ही पण बोलू ना. तुम्ही आमचे गरीब असले तरी मराठ्याला आरक्षण देऊ नका म्हणता, मग आम्ही कसं काय म्हणणार द्या? आत्तापर्यंत विरोध नाही केला ओबीसी आरक्षणाला आम्ही, देऊ नका म्हणून. तुम्ही जर आता वारंवार तेच करत असले तर करावं लागेल आम्हालासुद्धा याच्या पुढं. इथून पाठीमागं मराठ्यांचा मोर्चा दाखवा, ओबीसीला आरक्षण मिळू नाही म्हणून, दिलं आहे म्हणून काढून टाका म्हणून. तुम्ही डायरेक्ट याचिका दाखल करता आमच्यात. 10% पण याचिका दाखल तुमची, मराठ्याला देऊ नका म्हणून. 13% दिलं तेव्हा याचिका, 16% आरक्षण दिलं तेव्हा याचिका. आता आम्हाला कुणबीतून आमच्या नोंदी 150 वर्षाच्या 200 वर्षाच्या सापडल्यात तरी तुमचं सुरूच आहे आणि तुमचं बोगस आहे ते. मग बोलायला कुणी लावलंय? तुम्ही. कुणबी नोंदीमध्ये काही करता येणार नाही असं आहे ना? कुणबी नोंदीमध्ये काय करता येणार आहे? काय करता येणार? कुणबी नोंदी जे मिळालेले आहेत त्याच्यामध्ये काय कोर्टात जरी गेलं तरी बाकी काहीच म्हणजे ह्याला नाही ना अडचण? बाबा पण प्रमाणपत्र द्यायनात ना, हे म्हणणं आहे आमचं. नोंदी सापडल्या ना, ज्याला कोर्टात जायचं त्याला कुठंही जाऊ दे ना, तुम्ही प्रमाणपत्र तर द्या ना. देतच नाही आहेत. आता रूढ कोण पाडायला लागले? ओबीसीचे ठराविक नेते. ओबीसी नाही, यावं झालं आणि त्यावं झालं. मग आता ते बोलायला लागलं, आम्हाला बोलावं लागतंय. त्याला विलाज नाही आमचासुद्धा. जेवढ्या नोंदी होत्या, जेवढ्या मिळाल्यात तेवढ्या मिळाल्या, पण त्याला कुठं विरोध कमी प्रमाणामध्ये दिसला? कमी प्रमाणात पण प्रमाण आहेच ना. कमी प्रमाणात कसं प्रमाण आहे ना. आळी जी ढुंगात वळवळ करते ती बंद व्हायना ना. कमी प्रमाणात का होणार पण आळी आहेच. करावं ना मान्य. चल रे बाबा, गरीब आहे तर शेवटी. जात गेली खड्ड्यात पण मानव संस्कृती तरी जिवंत ठेवू. त्यांचे लेकरं तसे आपलेही लेकरं समजू. नाही ना, तसं नाही जमत. सगळं पाहिजे त्यांनाच. आमचं मात्र लय खाल्लं मारणाचं व घळी उस्तर दोन्ही गुण.
मी इकडं उपोषणाची घोषणा करताय, तिकडं ओबीसी नेते 100 सभा घेत आहेत, जनगणना व्हावी या कारणास्तव. नाही ते एवढं नाही त्याला नाही बोलत बा आपण ते केवढं लिहिते काय. खरं तर महाराष्ट्रामध्ये बरेच नेते आहेत, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे देखील राहिलेले आहेत, मात्र त्यांच्यापेक्षा देवेंद्र फडणवीस यांच्यावर देखील तुम्ही खूप आक्रमक पाहायला मिळतात का? खवड जाऊन हे ना ते लई कना काम करायला देतं सोडून नुसतं नाव ठेवतं बाकी काही नाही. याला हानीन त्याला हानीन ते पोलिसांच्यावर दादागिरी ती लई दिवस चालत नसती. शेतकऱ्याला हान, धनगराचं वाटोळं कर, मराठ्यांचं वाटोळं कर, यामुळं नसतं. आमचे मागच सांगितलं आम्ही, त्यांनी हैदराबादचा जे आर काढला त्यावेळी जाहीर सांगितलं विखे पाटलांनी फडणवीस साहेबांनी दिलं आरक्षण, म्हणजे जे आर दिला, कौतुक केलं, श्रेय त्यांना दिलं. प्रमाणपत्र बंद पाडले द्यायचे, काय उपयोग झाला देऊन? ते कागद काय खिचात घालून हिंडाव का जे आरचा? तसं तुम्ही बाकीच्याला वागता का? नाही. मराठ्यांविषयी एवढा द्वेष का? आणि तुम्ही शिंदेचं नाव काढलं, शिंदेला काय कमी सोडलं का? आम्ही मोर्चे कोणाच्या विरोधात होते, हे आंदोलन कोणाच्या विरोधात होतं? त्यांच्याच. त्यांना ना एक सवय लागली, ती मोडली पाहिजे. त्यांना काय कोणी कोणाच्या घरी गेलेलं एकमेकाला भेटलेलं खपत नाही. आपल्या बुद्धीचे इतक्या मोठ्या लेवलच्या माणसाने उच्च मन ठेवलं पाहिजे. ती एकमेकाला भेटायला गेले, आता मला कोणी भेटायला आलं की जळणार, तुम्हाला कोणी भेटायला आलं आम्ही जळतो का? ज्याचं त्याचं कर्तृत्व असतं. आम्ही कर्तृत्व आमच्या समाजापुढं सिद्ध करून दाखवलं आहे. जसं ज्वालामुखीत जावं लागतं, जसं जाळात जावं लागतं, शुद्ध होऊन बाहेर यावं लागतं, तशा परीक्षा समाजासमोर आम्ही दिल्यात. म्हणून समाज आम्हाला मानतो, समाज आमच्याकडे येतो, नेते आमच्याकडे येतो. तुम्ही या ना, हे म्हणजे त्यांनाच कोण भेटतात, आम्हाला बोलीचा बळच. तुम्ही कामच करेन, तुम्हाला काय बोलायचं? एखादं लग्न नसतं का, आपण निमंत्रण देतो जेवायचं या म्हणून, आणि मग एखाद्याला नाही दिलं ते म्हणतो मला बोला ना, तुला बोलायचं नाही ना मला, तू काय चल जेवायला तू? म्हणजे असली सवय. माणसानं मनानं सन्मानानं निमंत्रण दिलं पाहिजे, या तसे कामं करा ना तुम्ही त्यांसारखे. ते प्रोटोकॉल तोडून कामं करतात. अरे कोणता पण नेता इथं आल्याच्या नंतर चर्चा जरी झाल्या तर काय सेटलमेंट केली मनोज जरांगे पाटलांनी, असे देखील बरेच वक्तव्य बैठकीच्या नंतर ते चर्चेनंतर पाहायला मिळते. कोणाला शंका येऊ नये ती समाजाला. फितुरांना शंकेची गरज लागत नाही. ज्यांना गद्दारी दलाली करायची त्यांना काय गरज लागत नाही. ते कशात काही पण शोधतात, काही अडचण नाही त्यांना, कारण त्यांचा पिंडच तो असतो, समोरच्याला फक्त डॅमेज करणं. माझ्या समाजाला मला माहीत आहे, मी समाजासाठी किती जीवाचं रान करतो. काम करून दाखवावं लागतं, तेव्हा लोक मानतात. टीका करून, खोटे आरोप करून कधीच माणूस प्रसिद्धी कमवू शकत नाही. तुम्ही मीडियात आलात तरी पण तुम्ही खोटे आरोप करून त्याचा पैसा कमवणार किंवा आणखीन काय कमवणार, याने प्रसिद्धी मिळणार नाही. तुम्ही मराठ्यांच्या किंवा राज्यातल्या जनतेच्या मनात कधीच जाणार नाहीत, कधीच संपत जाणार तुम्ही. फक्त ते तात्पुरतं तुम्हाला दिसतं. मी मीडियात दिसतो रोज, असं दिसतं तुम्हाला आरोप करताना, तुम्हाला वाटतं लय मस्त झालं, पण लोकांच्या नजरेतून तुम्ही हळूहळू उतरत जातात आणि एक दिवस असा येतो की तुमचं वारूळ झालेलं असतं. खरं तर तुम्ही हे रखरखत्या उन्हामध्ये उपोषण घेण्याचा निर्णय का घेतला? काय असतं बघा, प्रत्येकाला आपला समाज आणि समाजाच्या लेकराचं भविष्य महत्त्वाचं असतं. आणि माझं शेवट आणि अंतिम ह्यो समाज आहे. मी छत्रपतींच्या नंतर माझ्या समाजाला मानतो. समाज देव आहे माझ्यासाठी, आणि त्यांच्या लेकराबाळासाठी आपण नाही झगडायचं तर झगडायचं कोणी? आपण जीव धोक्यात नाही घालायचा तर मग कुणी घालायचा? समाजाच्या लेकराच्या संसाराचा, आयुष्याचा, त्यांच्या शिक्षणाचा, त्यांच्या नोकऱ्याचा, त्यांच्या भविष्याचा जर सरकार उन्हाळा करायला निघालं, त्यांची जर बरबादी करणार असेल, त्यांचं नुकसान करणार असेल, तर माझ्यासारख्या जातवान मराठ्यांनी थांबायचं नसतं. आपण क्षत्रिय कुळात वाढलो तर आपण लढून समाजाला मिळवून दिलं पाहिजे, या भूमिकेत मी आहे. आणि मी समाजाच्या लेकरासाठी लढतो, माझ्यासाठी नाही. आज अंतरवाली पुन्हा सज्ज झाली या राज्यातल्या समाजाच्या लेकराबाळाच्या लढाईसाठी. तसाच राज्यातला मराठा समाज पण सज्ज झाला आहे. कारण मलासुद्धा 1 करोडो मराठा समाज एक मोठा वर्ग गरिबांचा मानणार आहे. त्यांनाही इतके कठोर निर्णय घेतल्यानंतर त्यांनाही
अन्नाचा घात जात नाही, त्यांनाही लोड येतो, ते अंतरवालीकडे धावून निघतात. आता काय शेवटचं समाज बांधवांना काय आव्हान असणार आहे तुमचं? सगळ्यांनी शांततेत राहावा, अंतरवालीत येऊ नका, ऊन भरपूर आहे, कामाच्या दिवसात सगळे कामं करा, मी तुमच्या लेकरासाठी लढतो. त्यांचा नेता जर रखरखत्या उन्हात बसला जर त्यांना जर समजलं तर प्रत्येक समाज इथं येणार ना. येऊन भेटून जातील, जास्तीत जास्त जास्तीची माया माझ्यावर असल्यामुळं भेटून बघूच जातील. शांततेत यावं पण शांततेत जावं, एवढंच माझं नम्र आव्हान राहणार आहे. कारण त्याच्यानंतर मी उन्हातलं उपोषण असल्यामुळं मला जास्तीचं बोलता येणार नाही. सावलीत बसून उपोषण असल्याच्यानंतर काही दिवस एक्स्ट्राचे काढता येतात, पण आता हे ऊन साधं नाही आहे, हे मे महिन्यातलं कडक ऊन आहे, त्यामुळे इथं जीवाच्या लहीलाही होणार आहे, तगमग होणार आहे, त्यामुळं बोलणं जास्त होणार नाही आहे. त्यामुळं प्रत्येकानं फक्त आपलं बघायचं, यायचं आणि जायचं. कोणी फोटोचा त्याचा हट्ट नाही धरायचा, कारण त्याला पर्याय नाही. कारण हे खूप टोकाचं उपोषण आहे आणि हे असलं उन्हातलं हे देशात मला वाटत नाही की जगात कुठं असलं उन्हामध्ये झालेले असेल. पण माझ्या समाजासाठी मी कुठल्याही टोकाला जायला तयार आहे. देवेंद्र फडणवीसने ठरवायचं, आरक्षण आणि सगळ्या मागणीची अंमलबजावणी करायचं का मला तरफडून मारताना बघायचं, हे त्यांनी ठरवायचं. ज्या ठिकाणी शेवटचा प्रश्न असणार आहे, रेग्युलरमध्ये बसताच ते ठिकाण निवडणार आहे की भर रस्त्यामध्ये तुम्ही रखरखत्या उन्हात बसणार? नाही, आता ते ठरलं ना, आता 10ला सकाळी जाऊन बसतो, ते आता तुमच्या साक्षीनंच बसणार आहे सगळ्यांच्या पत्रकार बांधवांच्या. ओके, धन्यवाद. हे होते मनोज जरांगे पाटील आणि आजच्या पत्रकार परिषदेच्या माध्यमातून केलेल्या घोषणेनंतर त्यांच्या आलेल्या प्रतिक्रिया मात्र काय सांगून जातात हे नक्कीच समजलं असेल. आणखीन काही नवीन अपडेट्स अंतरवाली सराटीमधून मिळतील का हेही पाहणं तेवढंच महत्त्वाचं ठरणार आहे. कॅमेरामॅनसोबत सूरज मीडिया, जालना.